तमाम प्रेक्षकांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की मॅच क्रमांक दुसरी चालू आहे। एका बाजूला माऊली स्पोर्ट पनवेल आणि त्यांच्या अपोजिट आहे चला सुमित धोंगडे आपली प्लेइंग लिस्ट आपण पाठवायचे। श्री समर्थ माऊली स्पोर्ट पनवेल, रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल प्रतियोगिता का आयोजन नियोजन और इसी बीच ये जो कांटे का टक्कर का मुकाबला पहला हो चुका है, वहां जीत वीर मराठा जोहा पीर ने हासिल किया। एक चांबो ने जबरदस्त बेमिसाल पारी खेली थी लेकिन वो पारी फेल हो गई, लेकिन उसके अपोजिट जो कुछ बल्लेबाजी विश्वजीत ठाकुर ने किया और वहां से हौसले इस बार देखा जब मजबूत हो गए और वो मुकाबला वीर मराठा जोहा ने जीता। हार जीत क्रिकेट का हिस्सा है, उसमें कोई दिक्कत नहीं, लेकिन यह मैच मैदान के अंदर अब शुरू होने जा रहा है। एक साइड में आप देख सकते हैं श्री समर्थ माऊली पनवेल टीम जिन्होंने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया और बल्लेबाजी करने के लिए यह स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम जो बल्लेबाजी करने के लिए तैयार है और उनके दोनों सलामी बैट्समैन इस बार मैदान के अंदर पहुंच चुके हैं। देखना पड़ेगा किसमें कितना है दम और इस मैच में कौन जीतेगा। किरण पवार की सेना इस बार अपने मैदान का उन्होंने कब्जा लिया है, लेकिन फील्डिंग करने का फैसला क्या है, कप्तान का यह निर्णय क्या होगा, यह तो वक्त बताएगा, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है। लेकिन दो बल्लेबाज मैदान के अंदर पहुंचे हुए हैं, इस बार गेंद को चेक कर रहे हैं कि कौन सी बॉल लेना है, लेकिन फिलहाल ये शांत वातावरण सामने नई मुंबई एयरपोर्ट है और फिलहाल आप देख सकते हैं ये सुंदर एक महत्वाची सूचना आहे बघा, आम्ही वारंवार मगाचपासून विनंती करतो, स्कोडा कार आहे बघा 6200। भरपूर वेळा आम्ही प्रेक्षकांना पाहुण्यांना सांगतो काही खेळाडूंच्या कार्स आहेत स्कोडा 6200, त्याच्यामुळे पुन्हा एकदा कंस्ट्रक्शनच्या पुढे काम चालू आहे त्याच्यामुळे हा अडथळा येतो, तर कुणी मेन रोडवर पार्किंग करू नका। धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया सागर मांडवकर जी। और इस प्रकार आप देख रहे हैं कि यह मैच अब शुरू होने जा रहे हैं। गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है धीरज बोई। कोटे का पहला पारी का यह पहला ओवर 6 ओवर का मुकाबला, आसमान खाली है, बारिश का टाइम है, लेकिन रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल प्रतियोगिता का 2025 का भव्य दिव्य आयोजन नियोजन आप सभी के आंखों के सामने। स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम पहले बल्लेबाजी कर रही है और मैच का सिग्नल अंपायर दे रहे हैं और सुमित धोंगड़े कप्तान इस बार स्ट्राइक के ऊपर है और नॉन स्ट्राइकर एंड पे योगेश पेंटर। ये जोड़ी मैदान के अंदर तगड़ी है, लेकिन गेंदबाज उनके सामने धीरज बोईर की पहली गेंद सुमित धोंगड़े के लिए कप्तान इस बार गेंद का पहला सामना करेगा और हवा में गेंद, और ये माय गॉड ये क्या हुआ, ये कैसा हुआ, जो हुआ वो गलत हुआ। सुमित धोंगड़े अंडा लेके वापस दीजिए। और बड़ी मछली जाल में फंस गई है। देखिए सस्ते में इस बार देखा जाए तो मैदान से बाहर आ चुके सुमित धोंगड़े अपने घरेलू मैदान के ऊपर कुछ करिश्मा दिखा नहीं सके। विकेट कीपर ने लिया कैच, बॉलर ने चलता कर दिया, पहला पतन गिरता हुआ और स्कोर है 0, लॉस ऑफ 1 विकेट। स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम का स्कोर। पहली गेंद के ऊपर पहली विकेट हासिल किया गेंदबाज ने, विकेट कीपर ने शानदार कैच लिया, थोड़ी गेंद शरीर से दूर रखा, ऑन साइड के ऊपर जोरदार खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद बल्ले के बीच खास संपर्क नहीं हुआ है। विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, अपनी झोली में गेंद को पकड़ा और सुमित धोंगड़े जैसे कप्तान
धुरंधर खिलाड़ी 0 रन बना के मैदान से वापस आ गए। कुशल गुरु मैदान के अंदर, वरना बैट्समैन इस बार अंपायर से गार्ड ले रहे हैं। लेकिन क्या बॉलर ने शुरुआत जबरदस्त की। बॉलर आरंभिक गेंदबाज जब ऐसी शुरुआत कड़क करते हैं तो बड़ा मजा आ जाता है, लेकिन इस तरह से इस बार देखा जाए ये गुरु कैसा करेगा सामना। लेफ्ट आर्म इस बार और विकेट से, यहां गेंद को थर्मैन के ऊपर खेला हुआ शॉट है, बाहर गेंद थी, दिशा दी गेंद को, चल गई गेंद सीमा रेखा रोप के पार। नंबर इस बार अंपायर देखा जाए आ गया 4, ठोक दीजिए। अंतरराष्ट्रीय इस बार देखा जाए मुंबई एयरपोर्ट को हमारे दिवा पाटिल साहब का ही नाम है, उसमें कोई इस बार दिक्कत नहीं है। लेकिन जो एचडीसी गाने बजा रहे उनकी साउंड सिस्टम जब हो जाती है तो बड़ा मजा। 24 इवेंट की शानदार क्लैरिटी बाउंड्री के साथ किया। इस बार देखा जाए गुरु ने अपना खाता ओपन और बाउंड्री के साथ इस बार देखा टीम का भी खाता ओपन। स्कोर 4। श्री समर्थ माउली पनवेल टीम किरण पवार के सेना ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया है। गली में फील्डर को तैनात कर दिया है कि इस बार पाए स्लीप है, वहां यहां पे पॉइंट के ऊपर लाया है। लेकिन 2 तो गेंदें खत्म हो चुकी है। इसी बीच कुशल गुरु सामना करेंगे तीसरे गेंद का, और इस बार क्रॉस लाइन खेलने जरूर गए हैं, लेकिन इस गेंद को पकड़ने के लिए बॉलर खुद चले गए। एक तो सिंगल मिलेगा। कुशल गुरु पहुंचे 5 में, और आप देख सकते हैं इस बार देखा जाए तो यहां स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम का स्कोर पहुंचा 5। 1 विकेट के नुकसान पे सुमित धोंगड़े मैदान से वापस चले गए हैं। पहली गेंद के ऊपर धीरज भोईर ने सफलता हासिल किया। योगेश पेनकर सभी के पहचानदार खिलाड़ी, क्या इनके बारे में मुझे कुछ कहने की जरूरत नहीं, प्रत्यक्ष को कोई प्रमाण की जरूरत नहीं, आप खुद देखिए। लेकिन पहली दफा गेंद को खेलेंगे। योगेश जी तैयार है। इस बार क्या बॉल देखिए, जसप्रीत बुमराह की याद दिलाई। जबरदस्त घातक गेंद इस बार देखा जाए हमारे आंखों के सामने आई। स्क्रीन के ऊपर भी हम देख सकते हैं। शानदार इस बार ये बॉल देखने को मिल चुकी, शानदार डिलीवरी। इस बार 4 गेंदें खत्म हो चुकी है। 2 गेंदों का खेल अभी भी शेष है। लेफ्ट आर्म और विकेट, पेनकर ने उड़ाया गेंद को, कैच और लपक लिया कैच। इस बार देखा जाए विकेट नंबर 2 गॉन। छल गए इस बार देखा जाए योगेश पेनकर भी मेरे हिसाब से 1 रन 0 रन बना के वापस। 2 सलामी बैट्समैन बिना खाता खोले ड्रेसिंग रूम में दीजिए। हमारी है, और इस जमीन के ऊपर से चाहे ये विमान उड़ सकता है, लेकिन इस विमान का इस बार अंतरराष्ट्रीय विमानतल के ऊपर नाम हमारा एक ही होगा, दिवा पाटिल साहब। यस। और ये छोटे बच्चे भी आए, देखिए इस बार देखा जाए जहां पूरी तरह से सेल्फी लेते हुए, लेकिन निशी करनेकर मैदान के अंदर 2 झटके मिल चुके। क्या घातक गेंदबाजी चल रही है। धीरज भोईर की तारीफ करना पड़ेगा। एक किफायती गेंदबाजी चल रही है, बेमिसाल गेंदबाजी और प्रतिभाशाली गेंदबाजी। इस आरंभिक पहले ओवर में इस आरंभिक गेंदबाज ने जो कुछ गेंदबाजी की वो लाजवाब और बहुत ही सुमधुर गेंदबाजी। 2 झटके दिए सुमित धोंगड़े, उसके बाद योगेश पेनकर, 2 सलामी बैट्समैन। इस बार देखा जाए या स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम के लिए कुछ खासा करिश्मा नहीं कर सके, लेकिन हर्ष उल्लास है श्री समर्थ माउली पनवेल टीम के अंदर। अंतिम बॉल, थोड़ी बॉल बाहर निकल गई। इस बार देखा जाए आउट स्विंगर हो गई है, और इसी के साथ लगभग देखा जाए ओवर की समाप्ति। कप्तान किरण पवार की खूबी जबरदस्त, जैसे आरंभिक गेंदबाज को बॉलिंग ट्रैक के ऊपर लाया, क्या धीरज भोईर ने गेंदबाजी जबरदस्त की, क्या 2 झटके दिए इस ओवर में, और हम देख सकते
सकते स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम का टोटल स्कोर है परकर साहब 5, लॉस ऑफ 2 विकेट। चलते डीजे के बाद एक सुमधुर रुको स्कोडा कार आहे बघा 6200 आणि पूर्ण रस्ता खाली करा। थोडा कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे। अंपायर्स 1 मिनिट महत्त्वाची सूचना आहे, तब्बल आम्ही 10 वेळा कॉल करतो मगापासून। ज्या कुणाचे बघा प्लेयर्स चावी असेल तर कळवा तिथे, यस मॅच ऑन होईल, पण पूर्ण रस्ता खाली करा कारण कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, वारंवार डिस्टर्ब होते आणि तिकडे भरपूर जागा पार्किंगसाठी खाली आहे, तिकडे तुम्ही कार घेऊन जा। बघा टीमचे सपोर्टर्स असतील आपल्या कारची चावी देऊन टाका आणि आपल्या सहकार्यांना सांगा वरती जेवढ्या कार्स आहेत त्या पुढे लावा, तिकडे जागा भरपूर आहे। बघा समोरच्या सर्वांनी गाड्या लावल्या ज्यादा कोणाच्या असतील ते कृपया आपण तिथून बाजूला काढायचे आहेत। सहकार्य करा सर्वांनी। फिर से एक बार फिर से बारिश की बूंदाबांदी हो रही है। पहला ओवर खत्म, रन बन चुके 5, 2 विकेट के नुकसान पे स्मरणिका 11 नौकार अलीबाग टीम का स्कोर है। तो फिलहाल अभी तक 5 ओवर का खेल शेष है, लेकिन विघ्नेश पाटिल गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं। कुशल गुरव एक साइड से मैदान के अंदर अपना टीम के लिए एक शानदार सपोर्ट कर रहे हैं। वो 5 पे खेल रहे हैं। निशी कर्णेकर जिन्होंने एक गेंद का सामना किया, उन्होंने अभी तक खाता नहीं खोला है, लेकिन 30 बॉल में कितने रन इकट्ठा करेंगे वक्त बताएगा। विकेट कीपर ने एक सुंदर कैच पकड़ा, उसके बाद सिद्धेश वास्कर ने एक एक्स्ट्रा कवर के ऊपर शानदार कैच को लॉप का 2 बड़े झटके दिए। सुमित धोंगड़े वापस चले गए, उसके बाद योगेश पेनकर चले गए। पहला धीरज भोईर का ओवर सक्सेसफुल साबित। विघ्नेश पाटिल तैयार है गेंदबाजी करने के लिए। ये भी इस बार बाहर के गेंदबाज कट करने जा रहे थे, गेंद को शरीर से गेंद को दूर रखा है। यही गेंदबाज की खूबी होती है, क्रिकेट में खूबी इंपॉर्टेंट बात है। शतरंजी की चाल जैसे इस बार देखा जाए बुद्धिबल में आप देखते सब चलती है, उस तरह से करना पड़ता है। ये बॉलर ने गेंद को बाहर रखा है और आने वाली इस ओवर की 5 गेंदें शेष। इसी बीच दूसरी गेंद खूबसूरती है परगांव का मैदान। ये देखिए पूरी तरह से बल्लेबाज प्रयास अच्छे कर रहे कुशल गुरव, लेकिन गेंद बल्ले के बीच कनेक्शन नहीं हो रहा है। और इसी बीच टीम का स्कोर 5, 2 विकेट के नुकसान पे धीरे धीरे बारिश इस बार देखा जाए आ चुकी है। लेकिन क्या बॉलर इस बार धीरज भोईर के बाद विघ्नेश पाटिल ने 2 गेंदें डॉट पे की। तीसरी बॉल लेफ्ट अबाउट द विकेट से। इस बार यहां मारना कहा चाहते थे, लेकिन गेंद कहां चली गई देखिए। लेकिन कवर पॉइंट के क्षेत्र में गेंद जरूर एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम का स्कोर 6 के घर में 2 विकेट के नुकसान पे। धीमा गति का जरूर स्कोर चल रहा है। चलिए जतीन गोंधली उसाटने की जो स्कोरर है उन्हें हम विनती करते कृपा करके आइए हमारे मंच के ऊपर। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। 8 दिन का मेला, संडे को पता चलेगा कौन ये ट्रॉफी को उठाएगा और संडे में होगा इसी मैदान के ऊपर जबरदस्त परफेक्ट काम। विशाल जीतेकर साहब हमारे देखिए कैप्टन कूल जिसे हम कहते हैं, एक जबरदस्त व्यक्तिमत्व जिन्होंने भारत रत्न स्वर्गीय राजीव गांधी मैदान के ऊपर ट्रॉम्बे के खिलाफ खेली हुई पारी आज भी हमारे आंखों के सामने। अकेले ने नाकों में दम लाया था, मुंबई की टीम को परास्त कर दिया था, ताकत दिखाई थी, अपना जलवा दिखाया था। लेकिन स्कोर 6, लॉस ऑफ 2 विकेट। इसी बीच चौथी बॉल लेफ्ट अमोर्ड विकेट से। ये देखिए इस बार गलती हुई विकेट कीपर के हाथों से, लेकिन सिंगल तो जरूर मिलेगा। कप्तान किरण पवार दौड़ रहे, दूसरे के लिए भाग रहे और पकड़ लिया दूसरा रन। रन चुराना इसे कहता है। आंखों आंखों में इशारा किया, जैसे मोहम्मद कैफ और युवराज सिंह जैसे आंखों आंखों में इशारा करते, उस तरह से इस बार देखा जाए या गुरव और करनेकर ने अपना काम दिखाया। 2 रन इकट्ठा किया, स्कोर आगे जा रहा है 8, 2 विकेट के नुकसान पे। इस ओवर की अंतिम 2 गेंदें शेष, दूसरा ओवर जारी है। समर्थ मावली पनवेल टीम पहले गेंदबाजी कर रहे किरण पवार की सेना। ये देखिए बॉल को देखो और मारो, लेकिन बल्लेबाज के मन में मंसूबा आया था कि ऑन साइड के ऊपर मिड विकेट के ऊपर इस शॉट को खेलता हो, लेकिन ना
ना संपर्क हुआ गेंद और बल्ले के बीच। बहुत ही बढ़िया गेंदबाजी चल रही है, अंडर प्रेशर वाली गेंदबाजी चल रही है। दबाव में इस बार देखा जाए पूरी तरह से स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम को रखा है। कई बार हमारे ऊपर भी अंडर प्रेशर आता है, पालकर साहब को पता है, तब हम क्या करते हैं, हमारी खूबी चलती है, खूबी चलाओ काम पर हो जाएगा। चल भाई इस बार देखा जाए यहां गेंद गैप में क्या होगा, बाउंड्री जाएगी लगती है अंपायर 6 रन डीजे। जबरदस्त आप संगीत सुन रहे श्री पार्श्वर गायक महाराष्ट्र के लोकप्रिय सिंगर आनंद शिंदे साहब का यह गाना है। बारिश के टाइम के ऊपर उन्होंने इस बार देखा जाए एक संदेशा दिया है और यह संदेशा एसडीसी जरूर लेके जाएगा, क्योंकि छाता के अंदर जो मजा होती है वह ही गर्मी। स्कोर 12 है, 2 विकेट के नुकसान पे। दौर में पूरी तरह से नाकाबंदी हुई, जो होना चाहिए नहीं हुआ है, लेकिन जो हुआ है वो अच्छा हुआ है। हम देख सकते हैं 6 पे खेल रहे कुशल गुरव, 6 पे खेल रहे निशी कर्णेकर और स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम का स्कोर है 12 रन 2 विकेट के नुकसान पे। आप सभी लोग देख रहे रायगढ़ प्रीमियर लीग का पहला साल 2025 में जो काम परफेक्ट किया, जो इस बार बीड़ा उठाया, वो ऐसा काम किया कि पहली दफा इस बार देखा जाए इस रायगढ़ के अंदर बारिश के तौर के ऊपर ये रबर बॉल प्रतियोगिता आयोजन नियोजन 1 नंबर पे है। इसे कहते हैं परफेक्ट नियोजन और करेक्ट कार्यक्रम। तो चलते तीसरी ओवर, इस बार तैयार है गेंदबाज आ चुके बॉलिंग ट्रैक के ऊपर। पलकर साहब प्रवीण जी वोई मैन फॉर्म भातान, भातान के लिए हम बाहुबली कहते हैं। जब रात में जाते हैं तो बड़ा मजा आता है, लेकिन दिन में क्या होगा देखना पड़ेगा। सामने बल्लेबाज तैयार है। यस, इस बार मिस टाइम शॉट, पवार के पास गेंद, कप्तान इस बार जगह फायर स्लिप के ऊपर तैनात है और किरण पवार ने गेंद को फील्ड किया, लेकिन सिंगल लेने में बल्लेबाज कामयाब कुशल गुरव। टीम का स्कोर पहुंचे 13 पे, 13 रन 2 विकेट के नुकसान पे। स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम का स्कोर। पूरी तरह से शांत वातावरण। इस बार देखा थोड़ा सा, इस बार देखा जाए ये बारिश का तौर है, इस तौर के ऊपर वातावरण चेंज हो रहा है। उड़ाया खिड़की चंपा खुशवर रंभा, देखो पेड़ लंबा चकमारा कंबा ठोक दीजिए। बूंद से ही समुंदर भर जाता है, बूंद बूंद से पानी में पड़ने के बाद मजा आ जाता है। हम बाहर देखिए कैसे खुश हो गए, जानते हैं कि पानी में क्या ताकत होती। तो फिलहाल इस बार ही छक्के के साथ स्कोर आगे जा रहा है 19, 2 विकेट के नुकसान पे। फिर से इस बार देखा जब बारिश आ चुकी है, प्रवीण को बाहर फेंका और छक्के के साथ करने कर पहुंचे ही 12 पे। को संदेशा देने के लिए आ चुके इस बार देखा जाए, लेकिन इस ओवर की अभी तक 4 गेंदें शेष है। अलीबाग का स्कोर पहुंचा 19 पे, 2 विकेट के नुकसान पे। राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी चल रही, दाहिर की गेंदबाजी, ये प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं है। इस बार देखा टप्पा तो जरूर पीछे था, लेकिन टपकाने में कामयाब नहीं बने। तो फिलहाल इस बार देखा इस गेंद के ऊपर कोई रन मिलेगा नहीं है। 19 पे स्कोर रुका हुआ है। कंचन पालकर साहब हमारे साथ जुड़े हुए हैं, उनके पास स्कोरिंग की भूमिका निभाने के लिए ड्यूटी दी है 8 दिन में। ये अभी तक आज कुछ तक करेंगे, लेकिन संडे में देखिए पेन की शाही कितनी मजबूत होगी। 19 पे स्कोर और अभी तक 3 गेंदें शेष। फिर से बूंदाबांदी जोर से होने जा रही बारिश की, और बारिश होना ही चाहिए क्योंकि ये जुलाई का महीना चल रहा है, अगस्त आने वाला है। और बैकफुट पर चले गए, पुल करने में कामयाब बने। गेंद मिड विकेट के एरिया में चली गई, फील्डर वहां मौजूद है, लेकिन पंबल इसका फायदा बल्लेबाजों ने उठाया। 2 के साथ हम देख सकते हैं स्मरणिका 11 नौखार अलीबाग का स्कोर आगे जा रहा है 21-21। 21 पे स्कोर, 2 विकेट के नुकसान पे।
24 इवेंट की लाइव की शानदार क्लियरिटी संदेश पाटिल मैनपा बोरले उनकी ये पूरी फौज मौजूद है। जहां जाते हैं वहां अपने मालिक का नाम, अपने चैनल का नाम ऊपर लेके जाते हैं। लेकिन बल्लेबाज क्या होगा, थर्ड मैन के ऊपर गेंद स्लैश करने में इस बार देखा जाए कामयाब बने, लेकिन फिलहाल तो मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल। मुकाबला श्री समर्थ माउली पनवेल अलीबाग। पनवेल टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया। किरण पवार की सेना फील्डिंग कर रही है और सुमित धोंगड़े की सेना बल्लेबाजी कर रही है। दोनों टीम के बीच टक्कर न्यानोबा मैदान पारगांव के ऊपर चल रहा है। 22 स्कोर 2 विकेट के नुकसान पे वातावरण चेंज हो चुका है। ऐसे वातावरण में एसडी से ज्यादा गर्मी आती है तो आदमी को अच्छा लगता है। ठीक है, अमिताभ बच्चन साहब का जो पिक्चर है उसमें गर्मी कैसे देखो, मर्द पिक्चर में प्रवीण इस बार चले गए थे, इस बार कट करने जरूर गए थे पॉइंट के ऊपर से, लेकिन कामयाबी नहीं। प्रवीण का ओवर खत्म हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद स्मरणिका 11 नौखार अलीबाग का स्कोर पहुंचा है 22, 2 विकेट के नुकसान पे। 3 ओवर के बाद 3 ओवर का खेल शेष। निशी इस बार जगह करने कर खेल रहे 15 पे 7 पे खेल रहे गुरव। 3 ओवर खत्म हो चुके हैं 22, 2 विकेट के नुकसान पे। 3 ओवर का खेल शेष है, लेकिन ऐसे बारिश में थोड़े से गर्मी वाले गाने चाहिए। तो चल जाए डीसी के पास। और देखा 3 ओवर के समाप्ति 22 जगह भाई जो सांगड़े से बिलोंग करते हैं, क्या अंपायर चाहिए? और 11:09 घड़ी के अंदर 3 ओवर खत्म, 22 रन 2 विकेट के नुकसान पे। 3 ओवर का खेल बचा हुआ है। छोटे छोटे बच्चे भी इस बार देखा जाए इस मैच को देखने के लिए आप पहुंचे हुए हैं। जबरदस्त परफेक्ट आयोजन नियोजन तेजस मात्रे साहब, विशाल जी तेकर साहब, संदेश पाटिल साहब, उनकी पूरी सेना ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर यह रबर बॉल प्रतियोगिता आयोजन नियोजन इतना परफेक्ट हुआ है, मानो देखे छोटे बच्चे भी खुश हो गए। संभाल के आइए, कीचड़ ज्यादा है, कहीं फिसल ना जाए। अब विघ्नेश पाटिल मुझे लगता है कोटे का दूसरा ओवर है और ये पारी का चौथा ओवर करने का गुरु की जोड़ी जम गई है। 22 लॉस ऑफ 2। ये बैकफुट जाकर के इनको पुल जरूर कर दिया है। खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, लेकिन मिलेगा लंगोन खिलाड़ी का बढ़िया प्रदर्शन एक सिंगल के साथ। स्मरणिका 11 नौखार अलीबाग का स्कोर आगे जा रहा है 23-23। सामने हमारा नई मुंबई एयरपोर्ट जबरदस्त तैयार हुआ है। जैसे जैसे पैसा इस बार देखा जाए पैसा आ जाएगा वैसे हम चले जाएंगे, लेकिन उड़ गई गेंद, पकड़ ले, संभाल कर बाहर जाएगी गेंद, उड़न खटोले पे नंबर छेड़िए श्री राम। सिद्धेश ने प्रयास किया था लेकिन उनसे दूर था। और ये देखिए ये प्रभु रामचंद्र जी का गाना आप सभी ने सुना, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए लेकिन वचन न जाए। पिता दशरथ को प्रभु रामचंद्र जी ने दिया हुआ वचन, लेकिन छक्के के साथ स्कोर 29। ये इस बार पैरेलल स्ट्रोक चली गई, 4 रन, ठोकम ठोक ठोक दीजिए। अभी बल्लेबाजी झापुक झुप जोड़ना होना चाहिए। बारिश भी आ गई है। 2 गेंदों के ऊपर इस विघ्नेश पाटिल की 3 गेंदें खत्म, लेकिन 3 गेंदों में 11 है और स्कोर 33 पे जा चुका है। स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम का स्कोर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से इस बार गेंद कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट, इट्स अ 4 रन। तवा गर्म हुआ डीजे,
देखिए पानी जब गिरता है ना तो गर्मी में और बड़ा मजा आ जाता है। उस तरह से इस बार देखा जैसी बारिश की बूंदाबांदी हो गई और वैसे बल्लेबाज और गर्म हो गए और इस बाउंड्री के साथ स्कोर आगे जा रहा है 37 जी। आप सुन रहे, पानी से आदमी की प्यास भी बुझ जाती है और पानी से आदमी का मन प्रसन्न भी हो जाता है। तो फिलहाल इस अभी ठोकम ठोक जोर से हो गई है, बल्लेबाज ने छोड़ बदला और कह दिया बस हुआ, ये धुंडो धुंडो ने साजना मारना ही पड़ेगा फील्डर वालों को। किरण पवार के इस गेंदबाज के ऊपर यह बल्लेबाज ने आक्रमण किया, नाम है मिस्टर कुशल गुरव। ये वन डाउन बैट्समैन है, इसके पास काफी रुतबा है और उन्होंने इस बार आक्रमण किया है। स्कोर धीरे से आगे जा रही है पटरी के ऊपर, राजधानी एक्सप्रेस का खेल देखने को मिलने जा रहा है। क्या बैटिंग चल रही कुशल गुरव की, लाजवाब। टीम का स्कोर पहुंचा है 37 और इस बार अच्छी बॉल थी, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी गेंद ने उछाल लिया, ऑन शॉट के ऊपर खेलने का प्रयास किया था लेकिन गेंद और बल्ले के बीच कहां इस बार देखा संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। और जैसे इस बार देखा जाए थोड़ी जोर से बारिश आ चुकी है, परिणाम इस बार देखा जाए इस ओवर की आखिरी गेंद और ये गेंद उछलती हुई गेंद है और इसी के साथ ये रनआउट का मौका हाथ से भी गया है देखिए और अंपायर सिग्नल दे रहे हैं इस बार देखा जाए वाइड। इस पे 15 गेंदों का सामना और निशित 16 पे खेल रहे। प्रवीण भोईर की 4 गेंदें खत्म हो गई, 2 गेंदों का खेल जा इस बार शेष है, 5 ओवर जारी है। राउंड विकेट से और ये गई, ये हवा में गई और ग्राउंड के पार और फोर, लंबा छक्का। ये देखिए चांबो के ऊपर एक बार नजर डाले और 35 स्कोर और इसी के साथ 53 स्मरण, लेकिन फील्डर वहां मौजूद है, लेकिन फील्डर वहां मौजूद है जहां एक ही रन मिलेगा। क्या गुरु की बैटिंग देखने को मिल चुका, कई गेंद जरूर मिस हो चुके हैं लेकिन एक सिंगल के साथ हम देख सकते हैं स्मरणिका 11 नौखार अलीबाग टीम का स्कोर आगे जा रहा है 54 54। 5 ओव्हर खत्म, 5 षटकानंतर स्मरणिका 11 नौखार अलिबाग संघ धावसंख्या 54 ला 2 गडी बाहेर। अमित म्हात्रे सर, आपण जर स्टेजवर एक लक्ष वेधलं तर प्रत्येक खेळाडूचा एक फॅन्स आणि चाहता वर्ग असतो आणि आज A1 पवन केनेचा एक मोठा चाहता वर्ग बघा, बच्चे कंपनी, आणि आज त्यांची भेट आपण पाहतो। हा खूप छान योगायोग आहे। साइन यस, यही तो इम्पोर्टेंट, एक स्टार बनने के लिए पहले मेहनत करना पड़ता है, उसके बाद ही आदमी के पास लोग आ जाते हैं। उस तरह से ये छोटे छोटे बच्चे इस बार उनकी साइन ले रही है और उन्हें कह रहे कि हम तुम्हारे बड़े फैन हैं और ये कह लीजिए आपके ऊपर बड़ा प्यार है, क्रिकेट ने आपको क्या दिया है, तो ये दिया है 54। नक्कीच अमित सर बघा, हे A1 पवनचे फॅन ते स्कूलच्या शर्टवर पवन या खेळाडूंकडून साइन घेतात। हा खूप छान योगायोग आहे। सर्व ऑल बच्चे कंपनी और त्याला भेटण्यासाठी इच्छुक है। यस, फिर से एक बार उनका हम स्वागत कर रहे हैं और अंतिम ओवर गेंदबाज बॉलर इज नेम शेखर सामरी। लास्ट ओवर ब्लास्ट करने का टाइम है, मारो, उड़ाया, हेलीकॉप्टर है, हेलीकॉप्टर नहीं है विवेक, इसके साथ बॉलर भी उड़ गया। चलो डीजे ठोको। उधर भी ट्रायल लिया था एयरपोर्ट के ऊपर पलकर साहब, यहां पे हेलीकॉप्टर महेंद्र सिंह धोनी साहब जी की याद, छक्के के साथ स्कोर धीरे से आगे जा रहा है और क्या बैटिंग चल रही है मिस्टर कुशल गुरव। वन डाउन बैट्समैन विराट कोहली स्टाइल से
अपना रूप धारण करके ये सीमेंट कंक्रीट के ऊपर देखिए बारिश गिर रही है, बूंदाबांदी जोर से हो रहे हैं, लेकिन वो कह रहे मुझे कुछ फर्क नहीं पड़ता है, ये लास्ट ओवर में मुझे मारना है। कुट कुट के बल्लेबाजी कर रहे हैं, छक्के के साथ स्कोर धीरे से आगे 60 पे 2 विकेट। और पालकर साहब ने क्रिकेट खेला हुआ है, उन्होंने कह दिया कि 60 के ऊपर भी स्कोर कठिन बन सकता है। इसे कहते हैं अनुभव, फुकट नहीं। बेलपाड़ में जाते तो लोग कहते भागो बैटरी कौन सी भी लो हो जाए उसमें चार्जर घुसाओ, काम परफेक्ट हो जाएगा। 60 पे स्कोर, 42। गुरु को 50 बनाने के लिए 8 रन चाहिए। और ये गेंद उछलती हुई, अंपायर वार्निंग दे रहे इस बार बॉलर को, लेकिन इस बार देखा ये शेखर जी जानते कि मेरे पहले गेंद के ऊपर छक्का आने के बाद मुझे अगली बार थोड़ी बाउंस मारना पड़ेगा। फिर से अंपायर ये हाइट के लिए चेक कर रहे हैं। अच्छे हुए क्या मेरे 3-3 4-4 अंपायर सुरक्षित स्थिति में है। आना आजकल के इस बार देखा जाए इस सिचुएशन में कैमरे नहीं होती, अंपायर की हालत क्या होती। 6 कैमरे लगा हुए हैं, इतना टाइट काम है। व्हाइट बॉल, यस व्हाइट बॉल अंपायर। इस बार तीसरे अंपायर जिन्होंने इस बार घोषित किया है। ज्यादा इस बार देखा जाए उछलती हुई है गेंद, अंपायर इस बार वार्निंग भी दे रहे हैं। वार्निंग इंपॉर्टेंट बात है। शंभू हमारे साथ हमारे परम मित्र, एक जबरदस्त खेल दिखाया उन्होंने इस रायगढ़ प्रीमियर लीग में। फिर से शेखर तैयार है और ये हवा में ये छकड़ी जाएगी, छकड़ी चल गई गेंद हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर छत। और इसी के साथ 48 पे पहुंचे कुशल गुरु की बल्लेबाजी। बारिश के दौर के ऊपर मैदान के अंदर ये सर सेनापति का जलवा देखे दीजिए। और जैसी तगड़ी बल्लेबाजी की है मानो किरण पवार के विकेट कीपर आए और उन्होंने कह दिया क्या कर रहा है, लेकिन गुरु ने कह दिया मुझे कुछ फर्क नहीं पड़ता है, मुझे मारना है। दे रहा है, दुरुस्त है, काम परफेक्ट किया। और इसी के साथ खुद पहुंचे 48 पे 50 बनाने के लिए कुशल गुरु को चाहिए 2 रन। टीम का स्कोर है 67, लॉस ऑफ 2 विकेट। एक बढ़िया तेज तर्रार पार्टनरशिप मैदान के अंदर गुरु और करनेकर के बीच। 16 पे निशी खेल रहे, 2 रन चाहिए, 2 रन चाहिए 50 बनाने के लिए। और एक छकड़ी के साथ 50 पूरी, तूफानी पारी, जानदार पारी, हुकुम का एक का मैदान के अंदर ठोक दिया छक्का। इस बल्ला ऊपर के इस्तकबाल किया, मैं होना ठोक दीजिए। जमाना कौन सा भी हो जाए, लेकिन गुरु का जमाना है। उन्होंने दिगोड़े में 50 ठोकी 17 तारीख को, आज 5 दिन में 50 और ये गई। लेकिन कौन पकड़ेगा क्या है क्या उधर? कोई नहीं। और छक्का, छक्कों की बारिश देखिए, छक्के ने कीमत देखी नहीं, ठोकड़ी जी। हुकुम टलेगा तो चलेगा, लेकिन हुकूमत नहीं टलना चाहिए। क्या बैटिंग की है, 24 कैरेट का यह असली सोना मैदान के अंदर। सुमित धोंगरे ने ऐसा घोड़ा मैदान के अंदर लाया है कि देख के लोग कह रहे वाह, रेस में मजा आया। छागे गुरु, वाह गुरु, 60 पे खेल रहे, 21 गेंदों का सामना, 79 रन, लॉस ऑफ 2 विकेट। बॉलर की इस बार देखा जाए बारिश में पालकर साहब थोड़ी सी चड्डी भी ढीली हो गई, मार जोरदार पड़ चुकी है। ये बल्लेबाज है गुरु, वाह, चारों दिशाओं में नाम गूंज रहा है, मार दे रहा है, ऐसा कोई नहीं, छक्कों से बारिश कर रहा है। ये उड़ाया, लेकिन कैच मिलेगा एक्स्ट्रा कवर के ऊपर, कोई फील्डर मौजूद नहीं है। नो मैंस लैंड में गुरु भाग रहे हैं, उसे साथ भी इस बार निशी दे रहा है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, एक अच्छा तेज तर्रार पार्टनरशिप, एक लाजवाब इस बार देखा इनिंग अपनी टीम के लिए खेल दिया है। और टीम का स्कोर 81 पे, 2 विकेट गिर चुके थे पहले ओवर में, लेकिन उसके बाद देखा जाए क्या करिश्मा बल्लेबाजी का। कुशल गुरु वन डाउन बैट में विराट कोहली स्टाइल से धूम धड़ा के बाद बल्लेबाजी, और ये लॉब किया गेंद को, इस बार गैप में गेंद बाउंड्री जाएगी, लेकिन फील्डर गेंद को पकड़ने के लिए गए। अंत में बॉल की जीत
फील्डर की हार, गेंद सीमारे का पार। नंबर 4 के साथ इनिंग खत्म। 4 के साथ स्कोर जा चुका है 85 पे। 66 रनों की एक तूफानी पारी, 7 छक्के 4 बाउंड्रीज और 23 बॉल में कुशल गुरव ने अपने कप्तान का, अपनी टीम का हौसला अफजाई किया और क्या इनिंग खेली है, लाजवाब। पूरी तरह से इस्तकबाल हम कर रहे। बारिश गिर रही है लेकिन बल्लेबाजी की बारिश जो मैदान के अंदर गुरव ने दिखाई वो लाजवाब। और अपोजिट टीम किरण पवार को प्लानिंग करना पड़ेगा जीतने के लिए। मेरे हिसाब से 86 रनों का टारगेट है। ये रबर बॉल प्रतियोगिता आयोजन नियोजन, लेकिन कमेंट्री बॉक्स में होगा बदलाव। हमारे हतलोक सर आएंगे कमेंट्री बॉक्स में, उनकी जुबानी सुनिए क्रिकेट की कहानी। हम मिलते हैं आफ्टर ब्रेक के बाद। हॅलो, तर A1 पवनचा चाहता वर्ग आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही पाहतोय शाळेचे विद्यार्थी आलेत। अक्षरशः 100+ विद्यार्थी असतील ते पवनकडून त्यांच्या शाळेच्या शर्टावर साईन घेऊन गेलेत, काहींनी नोटबुकवर साईन नेलेत। आणि एखादा खेळाडूचा किती चाहता असतो हे A1 पवन याच्याकडून आज रबर बॉल रायगड प्रीमियर लीगमध्ये आज आपण जरूर पाहतो। सर्व स्पॉन्सरचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। या स्पर्धेचा फर्स्ट प्राइज 2 लाख, सेकंड प्राइज 1 लाख, थर्ड प्राइज 50,000। सिरीजसाठी आपण पाहतोय मोहन शेठ लबडे, यश एंटरप्राइजेस ग्रुप, ग्रामपंचायत खानावलेचे प्रभारी सरपंच यांच्याकडून या स्पर्धेला बाईक आहे। स्पोर्ट्स सायकल असेल, बॅट्समन, बॉलर, फिल्डर हे आपण जरूर पाहणार आहोत। या स्पर्धेमध्ये मोमेंटो सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केलेत ते प्रवीणजी पाटील, युवा नेतृत्व, क्रिकेटसाठी काही म्हणणार व्यक्तिमत्व यांचा धन्यवाद देतो। अमर शेठ मात्री, उपसरपंच बामणडोंगरी वहाल यांचा धन्यवाद। मॅन ऑफ द मॅच साठी आपण या स्पर्धेमध्ये देतोय स्पोर्ट बॅट, त्याचे पुरस्कर्ते आजचे जागृती स्पोर्ट्स, त्यानंतर संस्कार स्पोर्ट AA, चॅम्पियन स्पोर्ट्स महाड, आकाश स्पोर्ट्स, थंडर स्पोर्ट्स, SM स्पोर्ट्स कर्जत, आर स्पोर्ट्स असेल त्यांचं मनापासून धन्यवाद। कॅप आपण देतो या स्पर्धेसाठी जे आमचे पुरस्कर्ते आहेत RS 2020 स्पोर्ट्स, रोहन करंजकर आणि चेतन सुर्वे। त्यानंतर बॅग देतोय सिक्सर सुप्रीमो कडून, त्यांचं मनापासून धन्यवाद। गॉगल आपण देतोय बिलिनियर चॉईस कडून। त्यानंतर चित्रलेखाताई पाटील यांचं मनापासून धन्यवाद। महिला आघाडीचं नेतृत्व ज्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य। अलिबागचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो। या स्पर्धेचे आमचे आदर्श स्पोर्ट्स फॅमिली 24 लाईव्ह इन बोरले, 70 स्पोर्ट्स न्यू पनवेल, जय हनुमान दापोली, स्वर्गीय नितीन श्रेया स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी, ग्रामस्थ मंडळ पारगाव, ओवळे, चिंचपाडा असेल, त्या कोली कोपर असेल त्यांचं मनापासून धन्यवाद। या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य परिनेट माजी उपसरपंच सुशीलकांत तारेकर यांचं धन्यवाद। त्यानंतर ओम साई जनरेटर सर्व्हिस कुणाल तारेकर असतील यांचा आम्ही धन्यवाद देतो। नियती स्पोर्ट्स कोलीच्या वासुशेठ भोईर, प्रसिद्ध उद्योजक वासुशेठ भोईर, नियती स्पोर्ट्स कोली या स्पर्धेसाठी लागणारं सर्व पाणी बिस्लरी वॉटर स्पॉन्सर्स। यानंतर या स्पर्धेला विशेष सहकार्य पनवेल महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व, सभागृह नेते परेशदादा ठाकूर, त्यानंतर विरोधी पक्ष नेते आणखीन एक युवा नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे यांचं धन्यवाद। पनवेल तालुका इंटकचे आदरणीय महेंद्र शेठ घरत असतील, अजय शेठ पाटील, दत्ता शेठ मुंगाजी यांचं विशेष आम्ही धन्यवाद देतो। पार्वती मेडिकल पारगाव प्रोप्रायटर कपिल पाटील वैद्यकीय सेवा यांचं धन्यवाद देतो। या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व स्पॉन्सर्स मंगेशजी वाकडीकर, रायगड प्रीमियर लीगचे आयोजक, रायगड टेनिस क्रिकेटचे राकेशजी गायकवाड, तेजसजी म्हात्रे, स्पोर्ट्स सायकल, यानंतर ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्यात ते शेलघरचे प्रसिद्ध उद्योजक, यशस्वी आयोजक पिंट्या शेठ यांचं मनापासून धन्यवाद। बोलूया मॅचकडे, ऐकूया पुन्हा एकदा आमचे नामांकित समालोचक सूरज हातपणे यांचा आवाज। बघा, खेळाडूंना विनंती आहे, वेळेला आपण महत्त्व देतो
पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करतो, मैदानाच्या आतमध्ये येताना एंट्रीच्या वरून तुम्ही जेव्हा खालच्या रस्त्याने येता तिथे कार पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. मेन रोडवर कुणी कार पार्क करू नका. कार चालक मालक खेळाडू संघनायक पुरस्कर्ते असतील त्या सर्वांना विनंती असेल. धन्यवाद. हॅलो, बासमन लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. सूचना येते माऊली स्पोर्ट्स संघासाठी. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा आपण पाहतो. आज स्पर्धेतील तिसरा दिवस. तर मीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि मीत 11चे यशस्वी पॅकर्स आणि नशीब शेठ भोईर या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांची चिरंजीव आर्यन नशीब शेठ भोईर यांचा संघ सुद्धा क्वालिफाय झाला. अभिनंदन. वळूया मॅचकडे. सूरज, आज पावसाची हजेरी पाहिली. जोरदार मुसळधार पाऊस. पहिल्या दिवशी थोडी शांतता होती. काल दुपारनंतर पावसाची हजेरी, मात्र आज सकाळपासून पावसाची हजेरी. मात्र या स्पर्धेमध्ये धावांचा निच्चांक पाहिला. मात्र आता मुसळधार पावसामध्ये कसा क्रिकेट पाहायला मिळाले नक्कीच पाहूया. ऐकूया सूरज आतमोडे यांना. धन्यवाद. स्मरणिका नौखार अलिबाग संघानं पहिल्या सत्रामध्ये 85 धावा जमा केल्या. 86 धावांचं टार्गेट सेट केलं माऊली स्पोर्ट्स पनवेल संघासमोर. आणि आघाडीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय, किरण पवार आणि ओंकार हरपाल. संपूर्ण स्पर्धेमध्ये एक पारितोषिक आहे. कोणत्याही गोलंदाजानं संपूर्ण स्पर्धेमध्ये जर मेडन षटक टाकलं तर त्या मेडन षटकसाठी विशालजी जितेकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक याचकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि रायगडमधील एक नामवंत अंपायर संतोष चौधरी सर शिरडोन यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक. किरण पवार आणि ओंकार हरपाल ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आणि पहिलं षटक देण्यात आलंय आयकॉन खेळाडू दर्शन बांदेकर या गोलंदाजाच्या हातामध्ये. पहिल्या सत्रामध्ये कर्जत तालुक्यातील कडावचा सुपुत्र कौशल गुरव या खेळाडूनं सगळ्यांची मनं जिंकली. ज्या पद्धतीनं अमित म्हात्रे सरांनी उल्लेख केला होता, 17 तारखेला दिघोडेच्या मैदानावरती कौशलच्या बॅटमधून आपण एक अर्धशतक पाहिलं. आणि त्याच नंतर अगदी 1 आठवड्यामध्येच रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये, रबर बॉल क्रिकेट सीझनच्या पहिल्या पर्वामध्ये त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. चं टार्गेट सिंधुदुर्ग क्रिकेटचा महाराजा म्हणून ज्याची ओळख आहे तो दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. पहिलं षटक घेऊन येतो, समोर आहे तो एक धडाकेबाज बॅटर किरण पवार. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, किरणच्या शरीरावरती आदळला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट सीझनचं हे पहिलं पर्व आणि रायगड विरुद्ध सिंधुदुर्ग हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो.
एका बाजूला सिक्सर किंग म्हणून ओळख असलेला किरण पवार उभा आहे, तर त्याच्या समोर सिंधुदुर्ग क्रिकेटचा महाराजा दर्शन बांदेकर. एक चांगलं बाटल, पायात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु मुसळधार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला कनेक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे आणि वाईड बॉलचा इशारा आलाय. लेग स्टंपच्या जास्त बाहेर होता. 1+1 अशा 2 धावा मिळतात त्या फलंदाजी करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स पनवेल संघाला. एक मोठी मॅच मैदानामध्ये रंगली जाते. जशी या पावसाच्या सरींना सुरुवात झाली तशी कडाऊचा सुपरस्टार मैदानामध्ये गरसला बरसला. 66 धावांची मॅरेथॉन इनिंग कुशलच्या बाडमधून पाहिली आणि आता 86 धावा चेस करत असताना हा लगातारचा दुसरा स्क्वेअर बॉल टाकला जातो आहे दर्शन बांदेकर कडून. एकूण धावसंख्या 3 आहे पहिल्या चेंडूचा खेळ संपल्यानंतर. दोन वाईड बॉल टाकलेत दर्शन कडून राऊंड द विकेट ना. ओंकार हरपाल साठी ड्राईव्ह केलेला बॉल, परंतु त्या ठिकाणी थोडासा बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाहीये. एकच धाव मिळते. ओंकारच्या बाडमधून एक सिंगल आली आहे. एकूण धावसंख्या होती ती 4. अगदी मुसळधार पावसामध्ये हा सामना सुरू आहे. पावसाळी क्रिकेटची हीच तर खरी मजा आहे. मोमेंटम कधी बदलेल, वातावरणीय बदल कधी होतील आणि त्याचा फायदा कोणत्या संघाला होईल हे सांगणं फार कठीण असतं. यावेळेला बॅट स्किड झाली आहे. किरणनं बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या अगोदर आपण पाहिली धारावीचा धीरज नाईक खेळत असताना अशाच पद्धतीनं त्याचा फटका फसला होता आणि अगदी हँडल त्याच्या हातामध्ये राहिलं आणि बॅटीचा जो प्रमुख पार्ट आहे, मुख्य भाग आहे, तो मात्र त्याच्या हातातून स्किड झाला होता. आणि आता किरणच्या हातामधून बॅट निसटत असताना ओलावा असतो, हवी तशी ग्रिप मिळत नाही आणि त्यामुळे थोडंसं सावधानतेनं बॅटला हाताळणं गरजेचं असतं. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते दर्शनची. 2 वाईड बॉल नंतर कमबॅक करतोय. 2 मोठे बॅटर रायगडच्या समोर असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होत असताना बॉल थोडासा बाहेर अँगल होतोय. पाऊस ज्या ज्या वेळेला येतं त्या त्या वेळेला खेळपट्टीवरती पाण्याचा जो प्रमाण असतं त्यानंतर बॉल हा नेहमी स्किड होत असतो आणि या गोष्टीचा ॲडव्हान्टेज हा नेहमी बॉलिंग करणाऱ्या टीमला मिळत असतो. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं पाऊस येत असताना कौशल गुरव सेट झाला होता, त्याच्या बाडमधून आपण आक्रमण पाहिलं, परंतु आता मात्र आक्रमणाला रोखलंय. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला हा बॉल अगदी स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता किरणनं. चेंडू जास्त बाहेर होता. पंच वाईड बॉल दाखवत असताना 2 धावा पुन्हा एकदा वाईडच्या रूपानं अवांतरच्या रूपानं येत आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे 6. 86 धावांचा पाठलाग करत असताना ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल जागेवरून फक्त कट करण्याचा प्रयत्न करतोय ओंकार. टायमिंग साधू शकत नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे दर्शन बांदेकरची. जितकं मोठं नाव तितकी मोठी कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते आणि 6 धावा अद्याप खर्च केल्यात. पुन्हा एकदा विकेट किपर स्किड झालेत, त्या ठिकाणी थोडेसे मिस करतायत बॉलला. 1 धाव कंप्लीट केली आहे. वाईड हा चौथा अवांतर चेंडू या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला दर्शनचा आणि या वाईडच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 8. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 86चं टार्गेट चेस करायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये किरण आणि त्याच्या जोडीला आलेला ओंकार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांना साथ मात्र लाभत नाहीये. राईट हँडेड बॅटर लेफ्ट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन आहे. फील्ड पोझिशनमध्ये वारंवार बदलाव केला जातोय. सुमित ढोंगडे बॉलिंग करणाऱ्या स्मरणिका नौखार अलिबाग संघाला लीड करतोय. चांगला कॅप्टन म्हणून रायगडमध्ये त्याची ओळख आहे. रायगड प्रीमियर लीगचे 2 हंगाम गाजवणारा हा कर्णधार
मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सीझनमध्ये रबर बॉल क्रिकेटच्या स्मरणिका नौखर अलिबाग संघाला लीड करतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय, थोडीशी दिशा हरवलाय दर्शन आणि आता अँगल चेंज करत असताना या अगोदर राऊंड द विकेटनं बॉलिंग करत होता, आता ओव्हर द विकेटनं बॉलिंग करतोय किरण पवारसाठी. फटका हवेत फसलाय. जशी पहिल्या ओव्हरमध्ये सुमितची विकेट गेली होती तशी संधी निर्माण झाली होती, परंतु पावसाच्या सरी डोळ्यावरती येत असताना चेंडूला गॅदर करणं थोडंसं डिफिकल्ट असतं आणि कौशलकडून मात्र थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. किरण सारख्या एका मोठ्या बॅटरचा या ठिकाणी संधी दिली जाते आणि पॉवर प्ले पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 9 धावा या बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हर नंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. 30 बॉलमध्ये 77 धावांची गरज आहे. पहिला सामना जर आपण पाहिला तर वीर मराठा जोये संघानं यश एंटरप्राइजेस संघाच्या विरोधामध्ये 5 ओव्हरमध्ये अगदी 6 ओव्हरमध्ये 75चं टार्गेट असताना 4.2 ओव्हर म्हणजे 10 बॉल आणि 10 विकेट राखून तो सामना जिंकला होता. विश्वजित ठाकूरची जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. धीरज भोईर ची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आता दुसरं षटक घेऊन आलाय आर्यन खारकर. एक चांगला गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे आणि पहिलाच खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करतो. यावेळेला ओंकार हरपाल एकच धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं 10 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे, मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलं जात आहे माऊली स्पोर्ट्स पनवेल संघाला. वाईड बॉलचा इशारा आलाय जय पवार सरांकडून. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव स्कोरबोर्ड वरती. एकूण धावसंख्या होतीये ती 11. 6 वाईड बॉल आतापर्यंत पाहायला मिळालेत. हा फुलटॉस बॉल किरण पवार साठी मोठा फटका मारण्यासाठी दिलेलं हे आमंत्रण होतं, निमंत्रण होतं. ते स्वीकारत असताना किरण पवार ठोकतोय या इनिंग मधला पहिला षटकार. आर्यन खारकरच्या फुलटॉसला पनिशमेंट दिली. किरण पवार शांत बसणार तो किरण पवार कसला हे दाखवत असताना आणि आपण आपले आक्रमक इरादे स्पष्ट करत असताना एकूण धावसंख्या होती 17. खोलवर टप्प्याचा बॉल चांगला फटका होता. मैदानामध्ये थोडंसं पाणी त्यामुळे अडथळा निर्माण होतो. बॉल जास्त डिस्टन्स कव्हर करू शकत नाहीये आणि हाच तर फायदा गोलंदाजी करणाऱ्या टीमला या मॅच मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळावे लागतील. 86चं टार्गेट आहे. षटकार चौकारांची भाषा किरण आणि ओंकारच्या बॅटला बोलावी लागेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आर्यनचा हा बॉल अगदी राऊंड विकेटनं बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंपच्या जास्त बाहेर वाईड बॉलचा इशारा आलाय. 6वा वाईड चेंडू, 7वा वाईड चेंडू या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकूण स्कोर झालाय तो 18. 68 धावांची अजूनही गरज आहे. 68 रिक्वायर्ड. किरण त्याचा टिपिकल पॅटर्न स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. ज्या फटक्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू खाली राहिला. आर्यन खारकर हा देखील एक युवा गोलंदाज आहे
अलीकडच्या काळामध्ये जबरदस्त बॉलिंग बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिली आहे आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. एक षटकार आला फुलटॉस वरती आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो आर्यन खारकर. 19 धावा, 19 रन स्कोरबोर्ड वरती. ओंकार या वेळेला एज लागली आहे, पाठीमागच्या बाजूला कॅच घेतली जातीये आणि पहिला फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स पनवेल संघाचा. कमांड डीजे. सिद्धेश वास्कर मैदानामध्ये दाखल होतोय. लोकल बॉय, याच परिसरातील एक सुपरस्टार खेळाडू, बरीचशी मैदानं गाजवणारा सिद्धेश मैदानामध्ये दाखल होतोय. 19 धावांवरती पहिली विकेट जातीय. बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स पनवेल संघाची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्मरणिका नौखार अलिबाग संघाची 86 ला डिफेंड करतायत. 86 धावांचा बचाव करत असताना एकच षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 19 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. आणखी जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. 25 बॉलमध्ये 67 धावांची गरज आहे ती माऊली स्पोर्ट्स पनवेल संघाला स्मरणिका नौखार अलिबाग संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. आर्यन चांगली बॉलिंग करतोय. अतिरिक्त बाउन्स वाईड बॉलचा इशारा आलाय. हा 8वा वाईड बॉल आहे. आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती लागल्या, त्यामधील 11 धावा या स्मैरच्या रूपाने आलेल्या आहेत, वाईडच्या रूपाने आलेल्या आहेत. पावसाळी क्रिकेटमध्ये जितका ॲडव्हान्टेज बॉलिंग करणाऱ्या टीमला होतोय तितका डिसॲडव्हान्टेज देखील आहे. वाईड बॉल जास्त टाकले जात आहेत. चेंडू बाहेर स्किट होतोय. फटका मिस टाइम आहे. व्यवस्थित बॅट वरती नाही. योगेश पेडकर बॉलला कव्हर करण्यासाठी येत आहेत. फार लांबून प्रवास केला होता आणि एकच धाव या चेंडूवरती मिळतीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल नंतर धावफलकावरती 21 धावा आहेत. येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 65 धावांची. जर आपण बॉलिंग करणाऱ्या टीमचा विचार केला तर मागच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना स्मरणिका अलिबाग संघाच्या धावफलकावरती 12 धावा होत्या 2 ओव्हर नंतर. आणि त्या कंपॅरिझन मध्ये माऊली स्पोर्ट्स संघ थोडासा पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 षटकांमध्ये तब्बल 46 धावा आल्या. शेवटच्या 2 षटकांमध्ये कुशल गुरव नावाचं वादळ आपण मैदानामध्ये पाहिलं आणि त्याच्या सडेतोड फलंदाजीच्या जोरावरती 85 धावा उभा केल्या. त्या फलंदाजी करत असताना स्मरणिका नौखार अलिबाग संघानं 3ऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. मनीष मोकल या गोलंदाजाच्या हातामध्ये. अलिबाग हाशिवरेचा हा खेळाडू आहे, लेफ्ट हँडेड बॉलर आहे. त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. पावसाच्या सरींचा ओघ देखील थोडासा कमी झालाय. सगळ्यांचं लक्ष आहे किरण पवार, जो एका वेगळ्या शैलीमध्ये खेळतो, जो एका आपल्या अनोख्या फलंदाजीनं सगळ्यांना एंटरटेन करतो. तोच आज आपल्याला एंटरटेन करणार का हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये. बॉल डिलिव्हर करत असताना हातामधून निसटलाय. सुरुवातीला देखील मागच्या मॅचमध्ये देखील आम्ही उल्लेख केला होता. रबर बॉल क्रिकेट खेळत असताना बॉलचा रिलीज पॉइंट आणि बॉल पकडण्याची जी ग्रिप आहे या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कारण जनरल टेनिस बॉल क्रिकेटच्या तुलनेमध्ये जो डायमीटर आहे, व्यास आहे रबर बॉल क्रिकेटचा, तो थोडासा कमी असतो. राऊंड ओव्हर द विकेटनं पहिला जाखू टप्प्याचा बॉल सिद्धेश वास्करच्या स्लॉट मध्ये आला आणि त्याला पुल करत असताना पहिल्या बॉलवरती चौकारानं स्वागत केलं मनीष मोकलचं.
शॉर्ट आर्म पूलचा फटका नेहमी सिद्धेशच्या बॅटमधून ज्या ज्या वेळेला येतो ना त्या वेळेला तो बघण्यासारखा असतो. लेफ्ट हँडेड बॉलरच्या अगेन्स्ट खेळणं नेहमी पसंत करतो सिद्धेश आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त अँगल होतोय. या इनिंग मधला हा 9वा वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या झाली आहे 26. 60 धावांची गरज आहे. 23 बॉल आणि 60 धावांची गरज आहे. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली जातीये रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटच्या पहिल्या हंगामामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला एकच धाव. चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेफ्ट हँडेड बॉलरचा यॉर्कर बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर अँगल होत असताना बॅट्समनसाठी नेहमीच पिक करणं थोडंसं डिफिकल्ट असतं आणि तो एक चांगला चेंडू मनीष मोकलच्या भात्यातून पाहायला मिळाला. अलिबाग तालुक्यातील हशिवरे गावचा हा एक सुपरस्टार गोलंदाज चांगला कमबॅक करत असताना बॉल जास्त आखूड होता, खूप शॉर्ट होता, खूप पाठीमागे ठेवला होता. लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेरचं कॉरिडॉर वाईड लाईनच्या अगदी आतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र अपयशी ठरलाय. किरण पवार या खेळाडूवरती सगळ्यांची नजर आहे. या खेळाडूकडे सगळ्यांचं लक्ष आहे मनीष मोकलच्या विरोधामध्ये. या इनिंग मधला 11वा वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 15 धावा वाईडच्या रूपानं दिल्या गेल्यात. एकूण धावसंख्या झाली आहे ती 29. 29 धावा धावफलकावरती. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स होत असताना शरीराच्या अगदी जवळून जातो. कमबॅक करणारं हे षटक आहे. दोन 2.3 चेंडूंचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती. सिद्धेश 6 वरती खेळतोय, किरण 7 वरती खेळतोय. संघर्ष करतोय किरण. खरं तर बॉलला कनेक्ट करण्यासाठी एक षटकार आलाय, परंतु तितक्याच जास्त प्रमाणामध्ये डॉट बॉल देखील किरण पवार याच्या बॅटमधून खेळले गेलेत. चांगला बॉल बॅट अँड पॅडच्या मधून जातोय. गुडलँड स्पॉट वरून थोडासा बाहेर अँगल होणारा हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. ही मनीष मोकलची ओळख आहे. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. यॉर्कर आणि गुडलँड स्पॉट वरून बाहेर अँगल होणारा बॉल हे दोन चेंडू प्रामुख्यानं त्याचे अस्त्र आहेत आणि ते दोन्ही अस्त्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 20 चेंडूंमध्ये 57 धावांची गरज आहे. मागच्या 17 मध्ये शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 46 धावा आल्या होत्या आणि आता 20 बॉलमध्ये 57 धावा किरण पवार आणि त्याच्या टीमला चेस करायच्या आहेत. मनीष मोकल चांगली बॉलिंग करत असताना अगदी पुल करण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूने बॅटला बॉल लागलाय, पाठीमागे फ्लाय होत असताना एकच धाव मिळते. एकूण धावसंख्या झाली आहे ती 30 रन स्कोरबोर्ड वरती. छप्पन्न धावांची गरज 19 बॉल मध्ये. सिद्धेश एक चौकारानं विजय आशा पल्लवित केल्यात या खेळाडूनं आणि समोरच्या रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे सुमित ढोंगडे, त्याच्या डोक्यावरून जातोय हा मच निडेड हवासा वाटणारा षटकार. थँक्यू डीजे सँडी. हॅलो, चांगलं संगीत आम्हाला डीजे सँडी यांच्याकडून ऐकायला मिळालं, डीजे सूरज यांच्या माध्यमातून. खरं तर सगळे सहकारी बनत असतील की सुमित तुने काय केलं, कारण सुमितच्या हातातून हा चेंडू स्किड झाला.
विश्वजित ठाकूर याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. हर्षदजी पितळे साहेब देखील त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीम कॅप्टन साठी ही सूचना आली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे 36. 50 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. पवन केने याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. मोठ्या संख्येनं विद्यार्थी आले होते त्याला भेटण्यासाठी. विवेक शेलार भिवंडीचा प्रिन्स याला देखील आपण स्क्रीनवरती पाहतो. आज आयकॉन खेळाडू म्हणून विवेक खेळलाय. पवन देखील आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि मोठ्या संख्येनं आयकॉन खेळाडू त्याचबरोबरीनं अनेक खेळाडूंची उपस्थिती या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. विशालजी जितेकर, आकाशजी तारेकर, संदेशजी पाटील, तेजसजी मात्रे, आदर्श स्पोर्ट्स यांचं हे दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पांड्या, दापोलीचा पांडा याला आपण स्क्रीनवरती पाहिलं बॉल सोबत थोडीशी मस्ती करत असताना. हे सगळे मित्रपरिवार आहे आणि या संपूर्ण मित्रपरिवाराला आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. 18 बॉल 50 धावांची गरज आहे. थोडासा पावसाचा जो ओघ होता तो कमी झालेला आहे आणि हा पावसाचा कमी झालेला ओघ कोणत्या संघाच्या पथ्यावरती पडणार हे आता बघायचं आहे. पहिला बॉल हा कमी गतीने टाकला ऑफस्टंपच्या बाहेर. किरणला असं वाटलं की कदाचित हा चेंडू वाईड असेल, त्यानं सोडला आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. आर्यन खारकरच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. 17 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉल नंतर 3 धावा आल्या पाहिजेत जर समर्थ माऊली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. स्मरणिका नौखार अलिबाग संघाच्या विरोधामध्ये सिद्धेश आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्राईक वरती आपण किरणला पाहतोय. किरण आज थोडासा संघर्ष करतोय अगदी पहिल्या बॉल पासून धावा जमवत असताना. हा देखील चांगला बॉल ऑफस्टंप आणि ऑफस्टंपच्या बाहेरचा वाईड बॉलचं जे कॉरिडॉर आहे ना ते निवडलंय या गोलंदाजानं बॉलला डिलिव्हर करण्यासाठी. एक चेंडू गोल्डन स्पॉट वरती पाहिला, त्यानंतर दुसरा चेंडू थोडासा पुढे पाहिला आणि 2 लगातार डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 16 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जातीये. असं वाटलं होतं 60-65 धावांचा हा सामना असेल. कुशलनं 85 पर्यंत नेलं आणि तदनंतर मात्र चांगला खेळ आपण पाहिला. बॅटिंग करत असताना स्मरणिका नौखार अलिबाग संघाचा लगातार 3 मेडन बॉल आपल्याला आर्यन खारकरचे पाहायला मिळालेत. एक जबरदस्त बॉलर आहे आर्यन, सगळ्यांना प्रभावित केलंय. मडन ओव्हर साठी विशालजी जितेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे. संतोषजी चौधरी सरांकडून देखील 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये जो कोणी गोलंदाज मडन ओव्हर डिलिव्हर्ड करेल त्यासाठी. हा वाईड बॉल आहे. 49 धावांची गरज आहे 15 बॉल मध्ये. आर्यनच्या विरोधामध्ये किरण. हा कमी गतीने टाकलेला बॉल पाठीमागच्या बाजूला किरण ओढत असताना ड्रॅग करत असताना, परंतु फिल्डर त्या ठिकाणी सेट केलाय. कारण हे खेळाडू बऱ्याच वेळेला एकत्र खेळलेले आहेत एकमेकांच्या सोबत, एकमेकांच्या विरोधामध्ये. त्यामुळे प्रत्येकाचा खेळ चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि किरण ऑन साइड मध्ये चांगले फटके मारतो हे ओळखून डीप फाईन लेग मध्ये खेळाडू तैनात केला. एक लेग स्लिपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक खेळाडू मिड विकेटला आहे आणि एक खेळाडू लॉंग ऑनला. ऑन साइड साठी असं फिल्डिंग सजवलंय किरण पवार साठी. आणि आता समोर आहे तो सिद्धेश वास्कर. एका पायावरती अगदी नटराज मुद्रेने खेळण्याचा प्रयत्न केला. वाईड बॉलचा इशारा आलाय. वाईडनं एकूण धावसंख्या होती 39. 39 धावा धावफलकावरती. चौदा बॉल आणि 47 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची अत्यंत गरज आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं असाच चेंडू डिलिव्हर करत असताना गोलंदाजाचा सुटला होता आणि अगदी शॉर्ट पॉइंट पर्यंत करण मडवीनं जाऊन तो बॉल कनेक्ट देखील केला होता. ती रील देखील आपण 24 लाईव्हच्या यूट्यूबवरती पाहिली होती. आणि आता मात्र तसा थोडासा प्रयत्न केला होता बॅटर
सिद्धेशनं, परंतु चेंडू अगदी गोलंदाजाच्या जवळच गरंगळत राहिला. 14 बॉल 47ची गरज आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स पनवेल संघाला या शृंखलेमध्ये आपलं पहिलं विजय प्रस्थापित करायचा असेल तर. परंतु दुसऱ्या बाजूनं मिळालेला मोमेंटम अगदी प्रत्येक गोलंदाज कॅरी करतोय. सिद्धेशचा चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर, हा त्याचा पंच पाहायला मिळाला. टिपिकल सिद्धेश वास्कर मैदानामध्ये पहिला षटकार सिद्धेशच्या बॅटमधून. एक्केचाळीस धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर जो पंच न फटका येतो नेहमीच सिद्धेशच्या बॅटमधून तो बघण्यासारखा असतो. सिद्धेशच्या बॅटमधून शॉर्टआर्म पुलचे पडके हे नेहमीच बघण्यासारखे असतात. 13 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. पाठीमागच्या बाजूला एज लागली आहे. चेंडू अगदी गोळीच्या वेगाने जातोय आणि हा मच निडेड बाउंड्री येते सिद्धेश वास्करच्या बॅटमधून. आणि या चौकारानं समीकरणामध्ये बराचसा बदल पाहायला मिळतोय. येणारे 2 षटकं असतील आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असेल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. ज्या वेळेला सिद्धेशनं बॅटला बॉल कनेक्ट केला त्यावेळी एक्झॅक्टली पोझिशन कुठे होती, चेंडू कुठे होता हे मात्र चेक केलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम या ठिकाणी 6 कॅमेऱ्याच्या सहाय्यानं रबर बॉल क्रिकेट रायगड प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व कव्हर करत असताना अतिशय चांगली क्वालिटी क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. 3,29,000 सबस्क्रायबरचा पल्ला आतापर्यंत गाठलाय 24 लाईव्ह इव्हेंटनं. आणि विवेक पाटील सर, संदेश पाटील सर त्या ठिकाणी आहेत आणि या टेक्निकल ऑपरेटरच्या सहाय्यानं ते चेक करत असताना एक्झॅक्टली बॅटला बॉल ब्रश झाला त्यावेळेला बॉलची पोझिशन कुठे होती, सिद्धेश जो बॅटर आहे त्याच्या शरीराची पोझिशन कोणती होती, हे सगळं चेक केलं जातंय आणि थोड्याच वेळात आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे आणि या 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झाली आहे 49 स्कोरबोर्ड वरती लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. हळूहळू विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी माऊली स्पोर्ट्स पनवेल टीम हा जो निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यावेळेला बॅटरची जी ऍक्च्युअल हाईट आहे ती कन्सिडर करून या ठिकाणी हा निर्णय देण्यात आलेला आहे. कारण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये IPL मध्ये देखील पाहतो बॅट्समनची जी एक्झॅक्ट हाईट आहे ती कन्सिडर केली जाते आणि त्यानंतरच ज्या वेळेला बॅट्समन बेंड होतो ते ग्राह्य धरलं जात नाही आणि तोच निर्णय तोच नियम या ठिकाणी आमच्या पंचांनी लावला आणि त्या अनुषंगानं निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आला. 12 चेंडू 37 धावा. असं वाटलं होतं कदाचित पावसाचा ओघ असाच राहिला तर सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या स्मरणिका नौखार अलिबाग संघाचं वर्चस्व पाहायला मिळेल, परंतु 2 मोठ्या फटक्यांनी हे वर्चस्व मोडीत काढलं सिद्धेश वास्करनं आणि एक मोमेंटम प्राप्त करून दिला फलंदाजी करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स पनवेल संघाला. 12 चेंडू 37 धावांची गरज. हा शिवरे एक्सप्रेस गोलंदाजीला आलाय. त्याच्या समोर रायगडचा सुपरस्टार किरण आहे जो या वेळेला धावांसाठी संघर्ष करतोय. परंतु आता मात्र किरणच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळणार का की मनीष मोकलचं आक्रमण पाहायला मिळणार पुन्हा एकदा, हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. मनीषच्या विरोधामध्ये किरण पवार. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल या वेळेला टिपिकल किरण पवार मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय आपल्या या इनिंग मधला दुसरा षटकार. एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला किरण पवारच्या बॅटमधून. मनीषच्या स्वागताला आलेला षटकार. वाईड बॉलचा इशारा आलाय.
11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. मनीष मोकल त्याच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय. आणि आपण नेहमी म्हणतो सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कधी कोणत्या क्षणाला काय घडेल हे सांगणं, याचं भाकीत करणं फार कठीण असतं. आणि मैदानाच्या आतमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. ज्या वेळेला स्मरणिका नौकार अलिबाग संघ बॅटिंग करत होता त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं की 60-65 धावा झाल्या तरी खूप होतील, परंतु 85 पर्यंत त्यांनी मजल मारली. आणि दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना किरण पवार, सिद्धेश वासकर हे स्ट्रगल करत होते, परंतु चौथ्या षटकामध्ये त्यांनी मोमेंटम ॲक्सेलरेट केला, 56 धावांपर्यंत नेऊन ठेवलं. आणि आता 11 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. योग्य असा पंचांचा निर्णय. जय पवार सरांचं पॅनल संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. महाराष्ट्रामध्ये नामवंत पंचांचं पॅनल आणि रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो की बॅट्समनच्या अगदी उंचीपेक्षा काहीसा वरती असलेला हा बॉल आणि योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळाला. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. पाऊस देखील थांबलाय. चांगला बॉल खाली राहिला. मगाशी सुद्धा उल्लेख केला होता, टप्पा पडल्यानंतर 5व्या-6व्या क्रमांकाच्या स्टंपवरती अँगल होणारा बॉल, गोल्डन स्पॉटवरती डिलिव्हर्ड होणारा बॉल ही मनीष मोकलची खासियत आहे. आणि तो त्याच्या भात्यातील चेंडू डिलिव्हर्ड करत असताना 10 चेंडू 30 धावा, प्रत्येक बॉलवरती 3 धावा आल्या पाहिजेत. एक जबरदस्त सामना, सगळ्यांना हवासा वाटणारा सामना मैदानामध्ये. पाठीमागच्या बाजूला हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न नाकाम ठरले. आणखीन एक संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार आलाय किरण पवारच्या बॅटमधून. ठोक डीजे. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. अगदी सामना चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. मनीष मोकलला कमबॅक करावा लागेल. 9 चेंडू 26 धावा. हे 3 चेंडू फार निर्णायक असतील. या 3 चेंडूंवरती एखाद दुसरा मोठा फटका आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं शेवटच्या षटकामध्ये प्रेशर कमी होईल. आणि जर हे 3 चेंडू चांगले टाकले गोलंदाजानं तर शेवटच्या गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर कमी असेल. किरण पवार आता मात्र फॉर्म मध्ये येतोय, टच मध्ये येतोय, परंतु मनीष मोकलला देखील त्याचा मागचा परफॉर्मन्स आठवावा लागेल. स्वीप केलाय गॅप मध्ये आणि हा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधत आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक, अगदी गुडघा वाकून स्वतःच्या शरीराला बंड करून एक रचनात्मक फटका. आणि याच फटकेसाठी, या स्टाईलसाठी हा ओळखला जातो किरण पवार. तो फटका दाखवत असताना त्यानं ओळखलं बाहेर चेंडू निघतायत, अँगल होत आहेत आणि स्टंपच्या बाहेर शफल होऊन तो खेळतोय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये. 8 चेंडू 22 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानामध्ये. टिट फॉर टॅट उत्तर देत असताना किरण. यावाला आणखीन एक गगनभेदी आकाशामध्ये बॉलला पाठवलंय किरण पवारनं. 7 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 16 धावांची. जबरदस्त बॅटिंग. रायगडचा हा सिक्सर किंग आता मात्र मैदानामध्ये सगळ्यांना प्रभावित करतोय. अलिबागच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय. आणि पाऊस असताना किरण संघर्ष करत होता. त्याच्या बॅटला बॉल स्पर्शही होत नव्हता, परंतु जसा पाऊस कमी झाला किरणनं स्वतःला मोटिवेट केलं, एनकरेज केलं. आणि आता सेल्फ मोटिवेट झाल्यानंतर काय दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याचा पाहायला मिळतोय. 7 बॉलमध्ये 16 धावांची गरज. निर्णायक चेंडू या मॅच मधील. चांगला बॉल शरीरावरती येत असताना किरणनं पुल केलंय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मध्ये बॉल फील्ड केलं गेलं. एकच धाव या चेंडूवरती येते. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर 71 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 बॉलमध्ये 37 धावांची गरज होती. महागडं षटक या मॅच मधलं आपल्याला पाहायला मिळालं. 22 धावा खर्च केल्या त्या मनीष मोकलनं. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 धावांची. 6 चेंडू 15 धावा. जर सामना बरोबरीमध्ये सुटला, मॅच मध्ये दोन्ही संघांच्या धावा
इक्वल झाल्या तर सुपर ओव्हरमध्ये मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी कर्णेकरच्या हातामध्ये सामन्याचं भविष्य देण्यात आलंय. गोलंदाजी करणाऱ्या स्मरणिका नौखर अलिबाग संघाचं भविष्य ऋषीच्या हातामध्ये देण्यात आलंय, निशीच्या हातामध्ये देण्यात आलंय. रोहा तालुक्यातील रोडखुर्द गावाचा हा सुपुत्र गोलंदाजीसाठी येतोय. ज्या वेळेला पहिल्या सत्रामध्ये संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेला चांगली बॅटिंग केली निशी कर्णेकरनं. आता तो गोलंदाजीसाठी आलाय. समोर किरण पवार आहे. किरण पवारची पॉवर चौथ्या आणि पाचव्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सिद्धेश वास्कर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे, ज्यानं पूर्णपणे या मॅचमध्ये सावरलं. 6 बॉलमध्ये 22 धावांचा चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला. लोकल बॉय सिद्धेश सगळ्यांना एंटरटेन करत असताना पाहिला, परंतु निशी कर्णेकर या मॅचवरती आपली छाप सोडणार का? चांगली मॅच मैदानामध्ये सुरू आहे. रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा, अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. ऋषीचा पहिलाच बॉल, वाईड बॉलचा इशारा करत असताना जय पवार सर तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलाय. रिव्ह्यू संपलेले आहेत. दोन रिव्ह्यू आहेत. एक रिव्ह्यू संपलेला आहे आणि दुसरा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. वाईड बॉलसाठी पंचांचा निर्णय, वाईड बॉलसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय आणि त्याला तिसऱ्या पंचांकडे हा रेफर करण्यात आलाय. तिसरे पंच टेक्निकल टीमच्या साहाय्यानं हा डिसिजन चेक करत असताना सिद्धेश 6 बॉल 22 वरती खेळतोय. किरण 20 बॉल 30 वरती खेळतोय. हा निर्णय फार निर्णायक असेल. हा डिसिजन अत्यंत क्रुशियल असेल सामन्याचं चित्र, कारण हा वाईड बॉल आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला ॲडव्हान्टेज, हा डॉट बॉल आला तर बॉलिंग करणाऱ्या टीमला ॲडव्हान्टेज, आणि अत्यंत क्रुशियल मुमेंटला हा सामना आहे. अगदी शेवटच्या टप्प्यावरती येऊन ही लढत ठेपलेली आहे. सुरुवातीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. निशी कर्णेकरच्या हातामध्ये महत्वाचं षटक देण्यात आलं आणि वाईड बॉलचा इशारा आहे. पंचांचा योग्य निर्णय पाहायला मिळाला. 6 बॉल आणि 15ची गरज होती, आता 6 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. दोन्ही रिव्ह्यू गोलंदाजी करणाऱ्या संघाचे संपलेले आहेत. किरण पवार त्याच्या विरोधामध्ये निशी. कट केलाय बॉल, त्या ठिकाणी स्टॉप झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. 24 लाईव्ह इव्हेंट मध्ये घर बसल्या अगदी सगळे प्रेक्षक घर बसल्या देखील ही मॅच पाहतात. फार चांगली क्वालिटी, फार चांगली क्लिअरिटी. रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व सुरू असताना 3 लाखांचा पल्ला या ठिकाणी गाठला. आज 4000 प्रेक्षक, 7000 प्रेक्षक हा सामना लाईव्ह एन्जॉय करतात. त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. फार चांगली क्वालिटी, फार चांगली क्लिअरिटी. 3,29,000चा पल्ला गाठला आणि मॅच देखील तितकीच मोठी मैदानामध्ये सुरू आहे. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. किरण पवार स्ट्राईक सोडायला मागत नाहीये, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, कारण त्याला स्वतःवरती विश्वास आहे आणि तितकाच विश्वासू गोलंदाज निशी कर्णेकर. किरणचा फटका फसलाय, झेल होणार का? कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच ठरली असती. फायटिंग जेट योगेश पेडकर त्या ठिकाणी होते. प्रयत्न चांगला केला होता आणि पावसाळी क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला अशा कॅचेस घेणं फार डिफिकल्ट. एका हातानं प्रयत्न केला होता, शेवटच्या क्षणाला बॉल हातामधून स्किड झाला. प्रयत्न चांगला होता, सिंगल मिळाली. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू 11 धावा. सिद्धेश वास्कर ज्या फलंदाजानं आपल्या संघाला या मॅच मध्ये जिवंत ठेवलं तोच मैदानामध्ये, तर दुसऱ्या बाजूला निशी कर्णेकर चांगली बॉलिंग करत असताना चांगला बॉल, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न आहे
आणि दबाव दडपण पाहायला मिळतोय. 3 चेंडू 10 धावा. किरण पवार, सिद्धेश भास्कर यांना मात्र थोडंसं रोखलं जातंय, परंतु निशी कर्णेकर 6 चेंडू 15 धावा वाचवत असताना काय दर्जेदार गोलंदाजी करतोय, सगळ्यांना प्रभावित करतोय. रोहा तालुक्यातील रोटखुर्द गावचा हा सुपुत्र मागच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सगळ्यांना त्यानं मन जिंकली आणि आता गोलंदाजी करत असताना सगळ्यांची मन जिंकतोय. 3 चेंडू आणि 10 धावा. एकाच षटकार आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विजयाच्या आशा पल्लवित होतील आणि जर डॉट बॉल आला तर मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 10 धावा. श्री समर्थ माऊली पनवेल संघ 10 धावांच्या शोधामध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला स्मरणिका नौखार अलिबाग संघाला या 10 धावा वाचवायच्या आहेत. एका बाजूला किरण पवार, दुसऱ्या बाजूला निशी कर्णेकर. चेंडू शरीरावरती आदळलाय. काय दर्जेदार गोलंदाजी होतीये. किरण पवार समोर असताना, सिद्धेश वास्कर समोर असताना त्यानं रोखलंय आणि चेंडू शरीरावरती आदळला. किरणच्या चेंडू शरीरावरती आदळला. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय. चेंडू शरीराला ब्रश होऊन हातावरती आला आणि तदनंतर पुन्हा एकदा तो शरीरावरती ब्रश झाला. किरण त्या ठिकाणी आहे. चॅम्बो त्या ठिकाणी जात आहेत फर्स्ट एड बॉक्स घेऊन, पाणी घेऊन त्या ठिकाणी आमचे चॅम्बो मैदानामध्ये दाखल होत आहेत. या आयोजनाचा ते देखील एक महत्वाचा भाग आहेत. विशाल जितेकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, मुख्य मंचावरती आपण पाहतोय की एक्झॅक्टली काय झालं मैदानामध्ये हे पाहत असताना. 2 चेंडू आणि 10 धावा हा निर्णायक चेंडू आहे. षटकार चौकार मारावाच लागेल किरण पवारला. श्री समर्थ माऊली पनवेल संघाला जर जिंकायचं असेल तर दुसऱ्या बाजूनं निशी कर्णेकरला एक चांगला चेंडू टाकावा लागेल. स्मरणिका 11 नौखार अलिबाग संघाला जिंकून द्यायचं असेल तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावा. किरण पवार की निशी कर्णेकर या चेंडूवरती ज्याचं जो बॅटल जिंकणार त्याचा संघ मात्र मॅच मध्ये कायम राहणार. 2 चेंडू 10 धावा. किरणनं बॉलला टोलवलंय. मॅच मध्ये मजा पाहायला मिळते. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 10 धावांची गरज असताना चौकार आलाय किरण पवारच्या बॅट मधून. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. शेवटच्या बॉल वरती किरणच्या बॅट मधून षटकार येणार का, की हा चांगला चेंडू टाकून निशी कर्णेकर आपल्या अलिबाग संघाला जिंकून देणार. 1 चेंडू 6 धावा. पवारची पॉवर पाहायला मिळणार की निशीचा अटॅक पाहायला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष. पनवेल की अलिबाग, किरण पवार की निशी कर्णेकर, माऊली स्पोर्ट्स पनवेल संघ की स्मरणिका 11 अलिबाग संघ. 1 चेंडू 6 धावा. मध्ये या चेंडूचं स्वागत करूयात. किरण पवार की निशी कर्णेकर. 1 चेंडू 6 धावा. दहा 10,000 लोक हा सामना एन्जॉय करतायत. किरण पवार, पवारची पॉवर आणि हा सामना फिनिश केलाय. रिमेंबर दी नेम किरण पवार. 43 धावांचा वादळी खेळ आणि या षटकारानं सामना जिंकलाय तो श्री समर्थ माऊली स्पोर्ट्स पनवेल संघाने. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खेळ आवडला असेल किरणचा तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बडे मंच का बडा खिलाडी, मोठ्या सामन्यांचा मोठा खेळाडू, रायगडचा सिक्सर किंग, सगळ्यांची मन जिंकतोय आणि निशी कर्णेकरचा देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे. प्रेशर मुवमेंटला काय 4 चांगले चेंडू टाकले होते निशीनं, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती किरण पवारला तो थांबू शकला नाहीये. वेल प्लेड निशी अँड टीम आणि वेल प्लेड किरण पवार.
25 बॉलमध्ये 43 धावांचा वादळी खेळ आणि दुसऱ्या बाजूने सिद्धेश वास्करच्या देखील खेळीला विसरून चालणार नाही. मोक्याच्या क्षणाला काय दर्जेदार बॅटिंग केली. वीर मराठा जोए पेंट संघाचा कॅप्टन आणि श्री समर्थ माऊली स्पोर्ट्स पनवेल टीमचा कॅप्टन दोघांनाही विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. धन्यवाद सूरज. काय सामना रंगला, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा सामना. प्रेक्षक वर्गाला असे सामने पाहायला नेहमी आवडतात आणि तो सामना इथे नक्कीच पाहायला मिळतो. तर किरण पवारला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी संपर्क साधा. ओम साई पनवेल आणि वीर मराठा जोहे पेन कॅप्टन या आपण. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. किरण पवार यायचे आपण टॉससाठी आणि विश्वजित ठाकूर मोठ्या यांना विनंती करेन. इंटरेस्टिंग मॅच आपण पाहिली शेवटच्या चेंडूपर्यंत. किरण पवारचा हा खेळ सुरुवातीला शांत होता, मात्र त्यानंतर जो आक्रमक झाला शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा सामना. टॉस आपण करतोय अगोदर. मी तेजस्वी म्हात्रे यांना विनंती करेन. अमरदादा पवार यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. आणखीन एक लढत विश्वजित ठाकूर विरुद्ध किरण पवार. आणखीन एक घनघोर युद्ध. टॉस करतो तेजस्वी म्हात्रे आमच्या आयोजक आणि टॉस करतो. अमरदादा पवार या आपण या आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. मॅन ऑफ द मॅच आपण देतो किरण पवारला. तत्पूर्वी टॉस अगोदर करतोय कारण वेळेला आपल्याला महत्त्व द्यायचं. 5 मॅचेस 4च्या अगोदर आपल्याला फिनिश करायचं. टॉससाठी एकाने हवं तर पटकन. 2 विनर्स 24 लाईव्ह इव्हेंट.